ठीक आहे निवेदन आहे पप्पा हे सगळी बंद केली नंतर मग परवाही बंद केली तरी आपल्याला हे केलं नाही तपासात. आणि ह्यांना 28 तारखेला 28 डिसेंबर 2023 आरोप आहे आणि 31 डिसेंबरला म्हणले एनसीबीला गुन्हा वर्ग का म्हणजे दबाव यायलाय राजकारणापोटी. दबाव म्हणजे काही सांगितलं नाही त्यांना. पीआय साना कोण म्हणलं तसं पीआय साना आता आहे कधी इथंच नाही 21/10/23 त्याच्यानंतर ताई आपण एलसीबीला गुन्हा वर्ग करा म्हणून त्यांना अर्ज केलेला आहे. त्यांनी लिखी दिलं होतं ना साना पण नाही चांगलं तुम्हाला कोणीच लोकली मदत नाही केली. कोणीच नाही मदत केली. मी साहेबाकडे 5-6 वेळेस गेलो. मुंडे साहेबांकडे माझे वडील स्वतः खुद गेले. मुंडे साहेबांकडे धनंजय मुंडे साहेबांकडे गेलते. अच्छा गेले होते. असं गेला नव्हता आम्ही असं नाही. आमच्या पद्धतीने आम्ही मंत्र्यांकडे मंत्र्यांकडे गेलो. आमच्या पद्धतीने आम्ही गेला होतात. मग त्यांनी पण फोन केले होते. मग ते पुढं काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला. आमच्या पद्धतीने ताईकडे गेला, भाऊकडे गेला, दोघांकडे गेला. तर आपले ते पोलीस स्टेशनने काय केलं? पोलीस स्टेशनला काहीच केलं नाही. ते जे तपासात होते त्याची प्रमोशन झालं. पोलीस स्टेशन अगो बाई प्रमोशन झालं त्या पोलीस एपीआय सबका एपीआय धैपळी कुठं इथं आपल्या तपासात होती. ज्यांनी मदत नाही केली तर तिथून तो ह्याला दिला. ज्यांनी ह्याला मदत नाही केली त्याला प्रमोशन मिळालं. त्याला मदत प्रमोशन मिळालं. पीएसआयचा पीआय झाला तो ते महाजन म्हणायचे पण इथं होते त्यावेळेस. कोण माझ्या ती माझ्या केसला जे होते ते पण इथं होते. त्यांच्या आरोपीमध्ये सचिन सानप म्हणून ते FBI होते. सगळे तिथेच होते. सचिन सानप नाही कॉन्स्टेबल आहे तो एलसीबीला गेला. आणि आम्ही मीन वडील जेव्हा गेला होते चोरमुले सर आलेले होते विजिटला. हे तुमचे वडील आणि तुमचे सासरे सासू आणि भाऊ ते भाऊ आणि ते धीर आहेत. मुलगा काय आई वडिलांचा म्हणजे करतात लिखीन सर तर त्यांना होता. न्याय व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही बीडमध्ये. म्हणजे लॉ अँड ऑर्डर वगैरे वगैरे सगळं फक्त कागदावर आहे. कागदावर म्हणजे आम्हाला न्याय दिलाच नाही. काहीच केलं नाही आमच्या केस मध्ये. म्हणजे एक चिलट कसं मेलं ते फिरवून दिलं तसं केलं. म्हणून त्याला एक आपण त्याच्यात पण आहे. एलसीबीला सगळी माहिती बघ. पुढे झालं काय ह्याचं? काहीच नाही दिलं प्रकरण. अटक नाही काहीच नाही त्याचा. काय एव्हिडन्स आता हे नवीन एसपी आलेत का? नवीन एसपीला दोनदा भेटलो. पहिल्यांदा भेटलो त्यांनी म्हणले मी नवीन आलोय 2 वेळेस गेले. दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा यांनी पथक तयार केले. आता एक पीआय आणि 4 कॉन्स्टेबल गेले आणि हे मध्ये तपास करायला 15 दिवस झाले. हे तसंच बनायले तरी म्हणजे ही केस उपोषण करू नका थांबा. ही दबलेली केस फक्त या ताईमुळे वरती आली. या ताईने माझे लेकर नुसते चिमणी म्हणे बघत येतो संध्याकाळचं लय आम्हाला त्रास होतोय माहिती का. रात्र झाली की 1.5 वर्ष झालं मग आमच्या आज आता गेल्याने माणूस वाटतंय आम्हाला. इतकं आमच्या काळजात भरून येतोय माहिती का. किती लेकरांचं भविष्य पुढं किती अवघड आहे सांगा बरं. एवढे माझे लेकर आहेत. काय माझं भवितव्य काय पुढं न्याय सगळे नाही म्हणजे प्रशासन कसं सांगा ना. शांत थोडं. कशी जगत असतील संदीप, कशी मुलं जगत असतील त्या आहेत म्हणून तरी उभे नाही तर मी खंबीर आहे म्हणून तर माझे वडील बी इतके दिवस राहिले नसते. माझ्या गावात बी काही राहिलं नसतं. ते माझ्या खंबीरपणे काय करतात. बोरवेलच्या गाड्याचा आणि ताईंचं शिक्षण खूप कमी 10वीच्या आधी काहीच नाही. पुन्हा लेकरांचं आता भवितव्य पुढे कोण बघता माझं आता सध्याला तेच बघतोय. पाहून तुम्ही कुठे राहता? कन्याकुमारीला इथंच गावचे पूर्ण मला मारण्याची पिशवी सध्या ताई आणून देतो माझा भाऊ. असा फोन करेल लेकरं ट्युशनला मला घरी लेकरं येऊस तर अशी काळजात धडधड होते की त्याचे पप्पा असे गेले तर लेकरांचं पुढे काय.
एवढा मोठा खून होतो, इन्क्वायरी कसं होत नाही? इन्क्वायरीचं काय ते हे प्रकरण फीड झालं पण ना. केलं नाहीये. त्याच्यानंतर ह्या मुली घाबरलीच त्या ही आता पुढे येऊन ह्याच प्रकार ज्याला ज्याला घाबरतात लोक. अहो, मी सांगितलं बांगर फॅमिली मोठी फॅमिली बाहेर पडायला घाबरते. ते आता कसं बस मी बोलते केलं सगळ्यात आधी आवड साहेबांनी विधान हा, केलं. पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं कवा ते बीडचे हे आत्महत्या अच्छा. करून वाढले का त्यावेळेस मुंडे 40 वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस. 3 महिन्यातच त्यावेळेस 3च महिने जात त्यांना हे होऊन का 2 महिने जात की त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होता ना काहीतरी बाहेर येईल. पुन्हा मेहबूब